मी पाहिले फर्स्ट टाइम तुला, तेव्हा माझा दिल जोरात धडकला. केसन दे जेव्हा तू झटका, माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस, माझ्याकडे बघून हळूच. आकाश कसं घर कुठे हो? हा साहेब मीच आहे आकाश. बरं झालं तुम्हीच भेटली. अहो हप्त्यात 3 टाकलं, तुमच्या 4वी टाकला आहे. गाडी वळून घेऊन जावं लागेल. पैसे भरणं तुम्हाला फोन करतो मी, फोन बी उचला ना. काय सांगतो, लय म्हणजे लय तंगी चालू आहे माहिती. अहो तुमचं टेन्शन आहे, आम्हाला वरून प्रेशर किती आहे. त्यांचे फोन येतं आम्हाला, आम्ही काय उत्तर द्यायचे त्यांना. तुम्ही एक तर पैसे टाका, नाही तर मला गाडी घेऊन जाऊ द्या. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. अहो साहेब दिल बरं आहे माझी, आणि तुम्ही हिला घेऊन गेल्यावर माझं कसं व्हायचं? ते तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक, त्याला मी काय करणार आहे. मला समोरून फोन येतात, माझं काम ते मला करू द्या. मला गाडी घेऊन जाऊ द्या, नाही तर मला पैसे सगळे टाकून द्या. बाकी मला माहीत नाही, नाही तर मी गाडी घेऊन चाललोय. नाही पर्याय नाही. 1 मिनिट थांबा, मग मी फोन लावतो. तुम्ही काय साहेब हात जोडतो, नका फोन लावू. साहेब ऐका ना साहेब. हॅलो हा बघ कुठं आहे साहेब? हा ते आपल्याला गाडी वडी घेऊन जायची, पोरं घेऊन ये. हा तुला लोकेशन पाठवतो मी, ये मग तिथं. हां चालतं. साहेब तुम्हाला 8 दिवस समज देतो, फक्त माझ्या दिलबाराला घेऊन नका जाऊ तुम्ही. ठीक आहे, तुमच्याकडे 8 दिवस आहे. 8 दिवसावरती 1 दिवस जरी झाला तर मी गाडी घेऊन जाणार आहे. हा साहेब 8 दिवस समज देतो. चला मी येतो. राख्या का रे, काय झालं एवढं टेन्शन मध्ये बसलाय? काय करू काय नको तेच कळा नाही झालं. कर अरे उद्या लग्न आलंय तिचं. मग काय झालं? कुठे गेली तिला आले आता? तू तर म्हणला ना या काय फोनवर फोन उचलते, माझ्यासाठी काय बी करते. मग आता कुठे येते? अरे तेच काय कळा नाही झालंय माहिती. राखे ती जर खरी असती ना तर आली असती तुझ्यासाठी कशी पण. प्रेम काय नसतं राखे. आई बाप नाही म्हणले म्हणून ती काय येणार नाही का तुझ्यासाठी? तिचं खरं प्रेम पाहिजे ना मग. अरे इथं दिलबारा जायची वेळ आली, तिचं पण लग्न ठरलं. देव पण काय परीक्षा बघतोय माझी, मला काय कळा नाही. राखे हा भावडा तुझी जिवंत आहे रे, असं काय बोलतोय तू? अरे काय बी करू आपण, तिला मी आणतो परत. तू नको टेन्शन घेऊ, तिला मी काय पण करून आणतो. पण फक्त माझं एक सल्ला आहे, तिला आणलं ना तू लगेच पळून घेऊन जाऊन लग्न कर, एवढंच. हो वहिनी, अहो तुम्ही चाला ना राव माझ्यासोबत 2 मिनटं. अहो त्या आखेच्या हालत मला बघवाना गेलेत. हातात चुडा भरलाय, घरात पाहुणे आले, तिकडे मंडप सजवलाय, कशी येऊ मी? अहो तुमचं इकडे लग्न ठरलंय वहिनी. अहो तिकडे त्याचे दिलबारा फायनान्स वाले वडून न्यायला लागलेत. मी काय करू? अहो मग चला ना वहिनी तुम्ही. चला बरं वहिनी, चला फक्त 2 मिनिट चला. चला बरं लवकर चला. बघा बरं काय आता आख्याची हालत झाली. आख्या इकडे बघ कोण आलंय. आता तुला बघितलं का झालंय बरं वाटलं बघ. दिसत नव्हती जरा असं वाटत होतं काय करावं काय नको. काय हालत करून घेतलीस? आता तू नसल्यावरती असंच होणार आहे की. अरे स्वतःला सावरायचं असतं, दुसरं कोण नाही. आता तू आलीस की आता नाही कसलं टेन्शन. मी आता आहे, परत असं नाही. आता आपल्याला हे गाव सोडून जायचंय आणि लग्न करायचंय आणि आपला संसार सुखाचा करायचा आहे. चल आकाश, चल आकाश लग्न आहे माझं उद्या. आता जर मी तुझ्या बरोबर आले ना तर उद्या माझ्या अख्ख्या गावासमोर बापाची मान खाली होईल. अरे बापाचं नाक कापलं जाईल माझ्यामुळं. काय बोलते कळतं का तुला? प्रेम आहे ना तुझं? प्रेम आता बी आहे, आयुष्यभर राहील. असल्या प्रेमाला काय चाडत आहे काय? अरे त्या प्रेमामध्ये आपण दोघं पाहण होतो. आकाश तुला कळत नाही, प्रेमान खरं आयुष्य लय वेगळं असतं. प्रेमाने आपलं जग बनवलेलं असतं, पण खऱ्या
आयुष्यात पद प्रतिष्ठा पैसा महत्वाचा असतो. आणि कोणत्या बापाला वाटत नाही रे आपल्या पोरीचं चांगलं व्हावं, आपल्या पोरीला नीट सांभाळणारा, चार चौघात वर ताट मानेनं मिरवणारा जावई मिळावा म्हणून. राहुल माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव, बँकेत नोकरी करतो, चांगला पगार आहे. बरं चांगलं चांगलं म्हणून आम्हालाच वाईट केलं. तुझा बाप बी डायरेक्ट ड्रायव्हर बोलला आणि आता ते बी तू बी शब्दात न बोलता तू बी तेच बोलायला लागलीस. असं का बोलतोस तू? जरा समजून घे की मला. अरे ज्या आई बापाने मला जन्म दिला त्यांना सोडून कशी मी तुझ्या बरोबर? जरा समजून घे की मला. अरे हट, ती माझी लाली नाही, माझी लाली प्रेम करणारी होती, ही अशी बोलणारी नव्हती. जातो इथनं. काळजी घे. अरे कोणी काळजी घे बांधणारी? अरे हिच्यामुळे असं झाली माझी असली. आके आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न केलेत, पण तिला ते तर नव्हतं. त्याला आपण तरी काय करणार? माझ्या डोळ्यातून पाणी काय येतं काय कळलं नाही. स्वतःला सावरतो पण डोळ्यातलं पाणी काय थांबणं. तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय येतंय? माझ्यासाठी येतंय का घरच्यांसाठी येतंय? मी बघितलेलं स्वप्न स्वप्नच राहिलं. मी तुझ्या बाजूला पाहिजे नव्हतो, पण आपल्यामध्ये एका शेटाचा अंतर आलाय. आता तू निघून जाशील आणि तुझ्यासोबत माझं मन पण निघून जाईल. अख्खा गाव खायला उठन मला. माझ्या वाईट सवय सुटतील, पण मला लागलेली तुझी सवय कशी सुटन? लाली का सोडून चाललीस? ड्रायव्हर, अरे चल की लवकर. किती वेळ? पुढे जायचंय अजून. सांगता भाऊ त्या अक्षराला चांगलाच धंद्याला लावला. मी काय असं धंद्याला लावला रे? खरं बोललो माहिती धंद्याला लावला नाही का? तो त्याच्या कर्माने गेला. अरे मला वाटतं एखादा धंदा करावा. असला त्या अक्षरासारखी एखादी गाडी घेतो ना. काही शामे ड्रायव्हर लाईन म्हणजे चिनार लाईन, हां सगळे नादी इथंच लागतात आणि तू मला ते करायला होतं का? काय ते अक्षर काय झालं? ड्रायव्हर म्हणून त्याला पोरगी नाही दिली ना? देणार घे जरा. काय बी सांग गाडी द्यायची आपल्यासारखं. आपण स्वच्छ माणूस आहे. डाग लागून घेतला का? ड्रायव्हर लाईनमध्ये नाद लागतं. येणार घे. तुझं तर काहीच कळत नाही राव. खरंच धन्य. चल अरे उडले उडले आयला शाम्या त्या अक्षाला मारला पाहिजे राव. येड्या बोड्याचं गर्लफ्रेंडला घेऊन गेलं राव गाडीतून. हा ना दाद्या. काही म्हण शाम्या, पण ड्रायव्हर लोकांच्या प्रेम कहाण्या सक्सेस होत नाही बघा. 80% तर प्रेम भंगीच आणि 20% मनाविरुद्ध लग्न करा. अरे दाद्या खरंच धन्य आहे तू.